कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारचा नवा जी.आर. आलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना केली जाणार आहे। परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। येत्या 6 महिन्यात समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावर बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांची बैठक सुरू असतानाच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर शेतकरी नेत्यांसोबत ही सरकारची बैठक एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारने एक नवीन जी.आर. जो काढलेला आहे, कर्जमाफी संदर्भातली उच्चस्तरीय समिती जी आहे ती स्थापन झालेली आहे। यामध्ये 9 सदस्य जे आहे ते असणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर ही समिती पुढील 6 महिन्यात हा संपूर्ण अहवाल जो आहे तो तयार करेल। कर्जमाफीबाबत नेमकं धोरण कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना सबल कशा पद्धतीने पुढील काळात केलं जाईल, कारण वारंवार कर्जमाफी सरकारला सुद्धा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे साहजिकच आहे ही समिती जी आहे ते पुढील काळात 6 महिने जे आहे ते काम करेल। 6 महिने काम केल्यानंतर हा अहवाल जो आहे तो सरकारला देणार आहे। अजूनही सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक सुरू आहे, त्यामुळे हा जी.आर. जो आहे तो काढलेला सरकारने आहे, हा जी.आर. या सगळ्या शेतकरी नेत्यांना मान्य होतो का हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर बच्चू कडू आपल्या मुद्द्यावरती गेल्या काही दिवसापासून ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। कर्जमाफी जी आहे ती सरसकट झाली पाहिजे, हाच मुद्दा बच्चू कडूंनी लावून धरला होता। आंदोलन सुद्धा नागपूरमध्ये सुरू आहे। आता सरकारने ही उच्चस्तरीय समितीबाबत जो निर्णय घेतलेला आहे, जो जी.आर. काढलेला आहे, ही जी समिती जी आहे 9 सदस्यीय आहे ती अभ्यास पुढील काळात 6 महिने करणार आहे। त्यामुळे हा निर्णय या सगळ्या शेतकरी नेत्यांना मान्य होतो का हे बघावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक डावरुंग या सविस्तर माहितीसाठी।